नमस्कार, मी सुरेखा आणि तारा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। जेव्हा एखाद्या व्यक्तीचा गौरव राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचतो तेव्हा त्याच्या मातृभूमीलाही अभिमान वाटायला हवा। पण जर देशाने गौरवलेली व्यक्ती स्वतःच्या जिल्ह्यातच उपेक्षित राहत असेल तर तो केवळ एका व्यक्तीचा नाही तर संपूर्ण व्यवस्थेच्या संवेदनशीलतेचा प्रश्न ठरतो। एका शिक्षकाच्या कार्याची दखल देशाचे पंतप्रधान घेतात। राष्ट्रपतीकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार बहाल केला जातो, पण त्या शिक्षकाच्या कार्याकडे स्वतःच्या जिल्ह्यातील प्रशासन आणि शासन दुर्लक्ष करत असेल तर ही बाब केवळ खेदजनकच नव्हे तर संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे आहे। कोल्हापूर जिल्ह्याला तब्बल 9 वर्षांनंतर राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचा बहुमान मिळवून देणारे सागर बगाडे हे देशातील राष्ट्रीय पुरस्काराच्या इतिहासात राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे पहिले कला शिक्षक ठरले। गेली 3 दशकं सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत राहून त्यांनी निराधार, वंचित वारांगणा समाजातील तसेच दुर्गम भागातील हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्याचं कार्य केलं। राज्य शासन, जिल्हा प्रशासन, शिक्षक विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध सामाजिक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात त्यांनी सक्रिय भूमिका निभावली। मात्र इतक्या मोठ्या राष्ट्रीय सन्मानानंतरही त्यांच्या कार्याची शासन आणि प्रशासनाने अपेक्षित दखल घेतलेली दिसत नाही। विशेष म्हणजे इतर अनेक राज्यांमध्ये राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना घर, अतिरिक्त वेतनवाढ, सेवा वाढ यासारख्या सवलती दिल्या जातात, परंतु महाराष्ट्रात मात्र अशा कोणत्या सुविधांचा लाभ मिळालेला नाही। तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर, तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून साधं अभिनंदन पत्रही मिळालेलं नाही अशी खंत व्यक्त होत आहे। सध्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनीही या गौरवाची दखल घेतलेली नसल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे। याहूनही गंभीर बाब म्हणजे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषद प्रशासन किंवा शिक्षण विभागाकडूनही अधिकृत गौरव किंवा सन्मान करण्यात आलेला नाही। राष्ट्रीय पुरस्कार मिळून जवळपास 2 वर्षे उलटली असतानाही प्रशासनाची ही उदासीनता अनेकांना खटकत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः 13 मिनिटं संवाद साधून त्यांच्या कार्याचं कौतुक केलं। देशपातळीवर गौरव झालेल्या या शिक्षकाला मात्र आपल्या मातीतच उपेक्षेची वागणूक मिळत असल्याची भावना आता अधिक तीव्र होत आहे। सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्थांनी सागर बगाडे यांचा गौरव केला। कोल्हापूरकरांनीही त्यांना डोक्यावर घेतलं, मात्र शासन आणि प्रशासनाकडून अपेक्षित सन्मान अद्याप मिळालेला नाही। त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की राष्ट्रीय पातळीवर गौरवले जाणारे शिक्षक जर आपल्या जिल्ह्यातच दुर्लक्षित राहणार असतील तर समाजासाठी आयुष्य झोकून देणाऱ्या इतर शिक्षकांना प्रेरणा कशी मिळणार। आता गरज आहे ती केवळ एका व्यक्तीचा सन्मान करण्याची नाही तर शिक्षण, संस्कार आणि समाज परिवर्तनासाठी आयुष्य वेचणाऱ्या समर्पित शिक्षकांच्या कार्याला योग्य मान्यता देण्याची। कोल्हापूरकरांनी आणि शासनाने सागर बगाडे यांच्या कार्याचा यथोचित गौरव करून त्यांच्या पुढील सामाजिक, शैक्षणिक संकल्पनांना बळ द्यावं अशी मागणी आता अधिक जोर धरू लागले। देशानं गौरवलं पण कोल्हापूरच्या व्यवस्थेने विसरले, हा सन्मानाचा नव्हे तर संवेदनशीलतेचा प्रश्न आहे। या बाबतीत तुमचं मत काय आहे नक्की कमेंट करा आणि पाहत रहा तारा न्यूज।